महाराष्ट्र ग्रुप खरंतर लायन महाराष्ट्र लायन ग्रुपचे उपाध्यक्ष रविदादा आणि खरंतर आमचे समीर शेट यांचे खंदे समर्थक आणि संपूर्ण त्यांची आपण बाउन्सर पाहता त्या सर्वांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। विनंती असेल रवी भाई आपण यावं, संपूर्ण आम्ही त्यांच्या टीमला त्यांची आपण बाउन्सर टीम आहे त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मित्रांनो समीर शेठ यांचे खंदे समर्थक रवी शेठ यांचे सर्व बाउन्सर कमिटी यांचा इथे या ठिकाणी सन्मान केला जाईल। बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, इतर प्रेक्षक कोणी बसू नका प्लीज। मी विनंती करतो प्रेक्षकांना तिथे बाजूला व्हा, फक्त खेळाडू बसतील आणि थोडी जागा मोकळी करा, त्यांना बघू द्या सामना। जे प्रेक्षक असेल त्यांना विनंती राहील। तर समोर रितेश वारी पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार, प्रणित जोशी याला आपण पाहताय। खरं तर शिरवणे संघ म्हटला की नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेबांचा हा संघ आणि त्यांचेच बंधुराज दमदार व्यक्तिमत्व अविनाजी सुतार साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। त्या ठिकाणी सन्मान होतोय पाहुण्यांचा। यावेळेला आपण पाहिलं यॉर्कलेनचा बॉल हलक्या हाताने बॉलला ऑन ड्राईव्ह केलं रितेशने, मागे बॉल चालला आणि बादल स्टॅकिंग एंडला। रोशन बघा या ठिकाणी बादल म्हटल्यानंतर आपल्याला लगेच की रायगड ठाण्यामध्ये सुसाट सुटलाय वादल, आमच्या पंढरी शेठ यांचा बादल, म्हणजे इथे फलंदाजांना सुवर्ण संधी असेल बघा। संपूर्ण रात्रीमध्ये 10 लाख सरकार चिपले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मीनाक्षीताई राजेंद्र फडके यांच्या वतीनं 10,010 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 10 पारितोषिक दिलं जाईल। ते अर्थातच महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके यांच्या स्मरणार्थ इथे षटकार हॅट्रिक साठी संपूर्ण रात्रीमध्ये मीनाक्षीताई राजेंद्र फडके विद्यमान उपसरपंच यांच्या वतीने दिले जातील। प्रवीण बादलने ब्लास्ट केला आणि षटकार आला आणि इथे रिव्ह्यू घेण्यात आला, बीमरसाठी चेक केलं जाईल। बघा यानंतर विनर मॅच होईल, त्यामुळे विंदने संघाने कुठेही जाऊ नका। आकाश गीतेश जोशी आपल्या संघाला विनंती राहील आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर विनर अशी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर इथे चेक केलं जाईल बीमर आहे की नाही। आणि बादलने आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ सुरू केला आणि षटकार लगावत मात्र डावाला सुरुवात केली। नुकतीच आपण पाहिली श्री गणेश गिरवले यांच्या माध्यमातून दोस्ती चषक या स्पर्धेचं आयोजन, त्या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र करण हतमोडे यांच्याकडून दादर टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा मनपूर्वक आभार। तर इट्स नो बीमर, त्यामुळे नो बॉल 1+6 अशा 7 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करताना दादर टीमला। ज्या दादरला खरं तर गिरवल्याच्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली कोपरुली संघाच्या अनुपस्थितीमध्ये आणि तो संघ त्या ठिकाणी टॉप 4 ला गेला आणि आज देखील या संघाला या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला साई संघाच्या अनुपस्थितीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो की ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला ते अर्थातच वादल बैलाचे मालक आणि मानगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय वैभव शेठ पाटील की मित्रांनो महान भारत केसरी आणि ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक वैभव शेठ पाटील मानगर माजी उपसरपंच या वैभव शेठ आपलं सहर्ष स्वागत। दमदार सुरुवात आणि इथे आपण पाहिला खरं तर पुढचा बॉल या ठिकाणी पाहू शकाल मागे गेला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप। वैभव शेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत, त्यांच्या सर्व सहकार्यांचं पण करूया स्वागत। चौकार मिळाला बॅटिंग करताना दादर टीमला, ओव्हर द विकेट बॉल तयार। नेक्स्ट बॉल हा फटका लॉफ केला, लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार, षटकार 6 धावा। खतर बघा 5,005 पारितोषिक दिलं जाईल जर मयूर शेठ यांच्या बॅनरला हिट झालं तर, अगदी त्याच दिशेने हा फटका होता, थोडा इकडे असता अजून तर 5,005 रुपयाचं पारितोषिक मिळालं असं लकी नंबर मयूर शेठ यांचा हे पारितोषिक दिलं जाईल त्या फलंदाजाला। सुरुवात घातक केली आहे दादरच्या तर या बादलने, या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि दादर संघाची ही रन मशीन आहे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाला, त्याला थांबवावं लागेल आता शिरवणे संघाला। यस रोशन, जसा आपण 10 सरकार पंढरनाथ शेठ फडके यांचा बादल पाहतो तसा दादर संघाचा बादल मैदानावर तिने आत्ताच वादल बैलाचे मालक की ज्याने अखंड महाराष्ट्र गाजवला ते महान भारत केसरी आणि ट्रिपल हिंद केसरी बैलाचे वादल बैलाचे मालक वैभव शेठ आपलं सहर्ष स्वागत। बादल नावाचं वादळ जर का इथे आलं गोंगावलं जास्त का तर मात्र दिवाले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय तेजसभाई कोली पियुषभाई कोली यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। बॅकफुटला गेले पॉइंट मध्ये फटका आणि इथे रिले कॅच, क्या बात आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि ते मात्र सोबत मिळाली दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची आणि महत्वाचा विकेट बादलचा मिळाला फिल्डिंग करताना शिरवणे टीमला।
किट घेऊन जा आतमध्ये आणि पाण्याचे पुरतं करा. थोडी दुखापत झाली आहे, त्या खेळाडूला इजा झाली आहे. पाणी आणि फर्स्ट एड किट घेऊन जा. आयोजकांना विनंती राहील. कॅच पकडताना मात्र त्याने शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्या ठिकाणी रोशन पंचांचा आपण विचार केला तर ब्लॅक डायमंड ऑफ माहोल या ठिकाणी हेमंत कोहली यांना देखील आपण पाहतो, त्यांचंही सहर्ष स्वागत. अतिशय वेगवान फटका पॉइंटमध्ये खेळला होता आणि दुखापत झाली त्या खेळाडूला. दुखापत मोठी नसणार आहे. स्प्रे हवा आहे त्यांना प्लीज. प्रदेश स्प्रेची व्यवस्था करा आणि अन्यथा सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाकडे घ्या दुखापत जास्त असेल तर प्लीज. यस थोडीशी दुखापत आहे त्यामुळे आपण लगेच सामन्याकडे वळूया. पहिली रात्र आणि पहिला सामना आपण पाहिला कोपरोली विंदने, ज्यामध्ये विंदने संघाने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि इथे दादर विपक्ष शिरवणे पहिल्या ओव्हरमध्ये मात्र धमाकेदार सुरुवात केली आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती आल्या आणि महत्त्वाचा पहिला खेळाडू बादल त्या ठिकाणी बाद झाला आणि इथे मात्र कमबॅक शिरवणे संघाच्या माध्यमातून देखील होताना पाहिलं. खरं तर नवी मुंबईचं क्रिकेट आपण प्रवीण जर पाहिलं तर जास्तीत जास्त हाफ ग्राउंडवरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. स्वीसेपमध्ये फटके मारणारे खेळाडू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. काल परवा आपण गिरवले नाईट स्पर्धेमध्ये पहिला दिवा कोळीवाडा संघाचा खरं तर ओमी केनेने लगातार 2 अर्धशतकं झळकावले आणि आपल्या 3 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीमधलं 50वा अर्धशतक त्यांनी कंप्लीट केलं. हा इतिहास त्याने रायगडच्या पनवेल नगरीमधील गिरवले नाईट स्पर्धेमध्ये साकारला आणि त्याच परिसरातला आणखीन एक संघ आपण पाहत आहे या ठिकाणी शिरवणे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना. न्यू बॅटर कुणाल पाटील लेफ्टी बॅटर मैदानाकडे चालला आणि त्यांच्यासमोर आपण पाहताय गोलंदाज असतील प्रणित. नॉनस्ट्रायकिंग एंडला रितेश वारी उर्फ लल्ला त्यांना आपण पाहता नॉनस्ट्रायकिंग एंडला. चांगली खरं तर ही लढत चांगलं बॅटल तुम्हाला या सामन्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट बॉल तयार. यावेळेला आपण देखील पाहिला टप्पा पडला, बॉल खाली झाला, सबमरीन डिलिव्हरी विकेट कडून चूक झाली. बॅकअप मिळेल तद्वर मात्र रन नाहीये, रिस्क घेतलेली नाही रितेशने आणि इथे मात्र आपण पाहिला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना दादर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली ती म्हणजे 1 गडी बाद 18. पेन तालुक्याचे सुप्रसिद्ध खरं तर पत्रकार दादरगावचे विनायकजी पाटील यांच्याकडून देखील दादर टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा आभार. करणं हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय आणि एखादं सेकंड ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्कमध्ये शिरवणे संघाचा गोलंदाज येतोय प्रथमेश कुंभार. हा खेळाडू यंग टॅलेंट, नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे या टीममध्ये तुम्हाला सर्वाधिक यंगस्टार पाहायला मिळतील आणि एका बाजूने तर रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये पेन तालुक्यामधला एक सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातो तो दादर संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. प्रथमेश कुंभारचं हे षटक समोर असेल. रितेश वारी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. गोरसई संघाला संघर्ष करावायच भाग पडला या टीमने गिरवले नाईट स्पर्धेमध्ये, परंतु खरं दुर्दैवाने त्या ठिकाणी पराभूत झाला. हा संघ बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. अप्पिश कव्हर ड्राईव्ह बॅकअप आहे त्या ठिकाणी. इथे मात्र नशिबाची साथ, खराब फिल्डिंग आणि इथे मात्र मिस्टेक झाली आणि त्यानंतर मिळाला हा चौकार दादर टीमला. येस सर रोशन, आपण जर विचार केला तर चहू बाजूने तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. तर संदीप दिगोडकर साहेब आई मेडिकलचे सर्वेसर्वा यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 4 बॉल बॉक्स दिले त्यांनाही विनंती असेल यावं. मंगेश पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत. आज खरं तर सर्व संघांची उपस्थिती अगदी वेळेवरती झालेली आहे. कानपोली संघ देखील इथे आलाय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्व खेळाडूचं आपण करूया आणि इथे चांगला फटका बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून वेट अँड वॉच, वाट पाहिली आणि वाट लावली. स्क्वेअर कटचा हा फटका, बॉल चालला कव्हर पॉइंटला, सीमारेषा पार, लगातार दुसरा चौकार. लगातार 2 चौकार. बघा खराब फिल्डिंग नंतर मोमेंटम मिळाला रितेशला, जो संघर्ष करत होता पहिल्या षटकामध्ये त्याला मात्र चान्स मिळाला आणि त्याने संधी सोनं केलं. लगातार 2 बाउंड्रीज त्या ठिकाणी पाहिल्या रितेश वारीच्या माध्यमातून आणि
आणि या ठिकाणी मग पाहिला तब्बल 26 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. थोडा इको कमी कर. 26 धावा धावफलकावरती, 26 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. या ओव्हरमध्ये मात्र आक्रमक सुरुवात केली आहे त्या ठिकाणी रितेशने. नेक्स्ट बॉल थोडासा फुलर लेन टाकला. मागचे दोन्ही बॉल आपण जर पाहिले उजव्याच्या बाहेर टाकले, शॉर्ट ऑफ लेन त्याच्यामध्ये चांगले फटके पाहायला मिळाले. परंतु इथे रणनीती बदलली. थोडासा आपण जर पाहिला फुलर लेनचा बॉलचा वापर ज्यामध्ये गती चांगली होती आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. टोटल धावा आपण जर पाहिल्या 26 धावा धाव फलकावरती आहेत. आउटफील्ड मैदानाचे चांगले आहे आणि फ्लड लाईट मी जर आपण पाहिलं यंदाच्या अंगामध्ये सर्वोत्कृष्ट ही लाईट व्यवस्था या आयोजकांच्या माध्यमातून इथे मात्र उपलब्ध करण्यात आली आहे. इथे पाडोस्ट्रिपचा प्रयत्न, फुलटॉस बॉल दिशा दिल्या, स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला, खराब फिल्डिंग. दबाव आहे मोठ्या स्पर्धेचा शिरवणे संघाच्या फिल्डरवरती आणि इथे मात्र दबावामध्ये आणखीन मिस फिल्डिंग. 4 धावा मिळतील या ठिकाणी नशिबाच्या दादर टीमला. यस रोशन, आपण या ठिकाणी पाहू शकाल की जशी ही इनिंग कंप्लीट होईल तिथे आपण वाढदिवस साजरा करणार आहोत आणि दादर संघाला शुभेच्छा आहेत. बघा आत्ताच झालेली आपण स्पर्धा पाहिली, ती श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले अर्थातच दोस्ती चषक. त्या दोस्ती चषकामध्ये ज्यांनी दमदार योगदान दिला संपूर्ण गिरवले क्रिकेट श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले, मनीष मोरे आणि त्यांच्या समेत करण हातमोडे यांच्या वतीनं या टीमला शुभेच्छा आल्या आहेत. त्या अर्थातच दादर या टीमला लगातार एकत्र चौकारानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. आणखीन 4 आणि तदनंतर मात्र धावसंख्येत वाढ झाली. टोटल धावा आपण जर पाहिलं 30 वरती पोहोचला. 3रं दशक पूर्ण झालं आणि यंदाचा हंगाम आपण जर पाहिलं रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या संघाने रायगडला ग्रामीणमधून रिप्रेझेंट करत फायनल मारली तो संघ कानपोली. त्या कानपोली संघाचं या क्रीडानगरीमध्ये आपण करूया स्वागत. कारण रायगडमधला हा संघ त्या मोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये जाऊन फायनल मारतो, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आणि त्या संघाचं आपण करूया या ठिकाणी वेलकम स्वागत. तर मैदानामध्ये आपण पाहताय तर नवी मुंबईचा संघ शिरवणे आणि एका बाजूने पेन तालुक्याचा दादर या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही संघांसाठी हे हा सामना अतिशय पहिला आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. वारी वारी रितेश वारी त्याच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा डबल बारी. 2 चौकार आले याही बॉलवरती. प्रवीण लगातार 2 चौकार, डॉट पुन्हा लगातार 2 चौकार, म्हणजे 2 वेळा 2 चौकार पाहिले आणि आता इथे मात्र धावसंख्येला गती प्रदान झाली. 34 वरती पोहोचलाय. त्या ठिकाणी जाणता राजा 11 दादर हा संघ. तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. शिरवणे संघाला जर का इथे विकेट मिळाला नाही तर प्रेशर हा धावांचा वाढेल. शिरवणे संघावरती धावा जास्त येतील. पहिल्या 17 मैदानात तुम्हाला इथे या मॅचच्या दरम्यान कमबॅक करावं लागेल. भरपूर चांगला संघर्ष तुम्हाला या मॅचमध्ये करावा लागेल. रायगडचं क्रिकेट आणि खतर नवी मुंबईचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहता. इथे फुल टॉस आणि तोही डाव्याच्या बाहेर टाकला बॉल आणि पंचांनी या मात्र बॉलला वाईड घोषित केलाय आणि एक्स्ट्रामध्ये भर पडेल. चला डगआउटमध्ये जास्त आरडाओरडा आपण करू नका प्लीज. जे प्रेक्षक असतील डगआउट समोर त्यांना विनंती राहील थोडी आपण जागा मोकळी करा. जिथे खेळाडू बसले त्यांनाही सामन्याचा आनंद. ऐसी बीच आप देख सकते हैं कि हेयर एंड कलर सलून के ओनर मिस्टर जाकिर भाई, इनका भी आगमन हो चुका है. आइए जाकिर भाई, आपका स्वागत है इस मंच के ऊपर. आइए. बॉल बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र क्विक सिंगल, चिकी सिंगल पूर्ण करत मात्र धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. यस रोशन, या ठिकाणी आपण पाहू शकाल की मयूर गरत यांच्यावरती असणारं हे प्रेम आता तुम्ही सातत्याने पाहताय की व्यासपीठ गजबजलंय. चहू बाजूने आपण प्रेक्षक देखील पाहतो. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सुनील ठाकूर ज्येष्ठ पत्रकार आणि सुधीर बुवा हे देखील आपण बर्थडे केक घेऊन आले. त्यांच्या वतीने देखील मयूर गरत यांचा इथे सत्कार देखील केला जाईल. कारण नेहमीच प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत राहिलेत. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आज खरं तर स्पर्धेसाठी हा दुग्ध शर्करा योग आहे. मयूर शेठ गरत यांचा वाढदिवस, अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि अजून खरं तर येत्या 5 ते 7 रात्रीमध्ये तुम्हाला दमदार खेळ पाहायला मिळेल. पाणी हवं आहे. चला पाण्याची पूर्तता करा प्लीज मैदानाकडे. आयोजक 12वे खेळाडू चला आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन धोनी आपण नक्कीच या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. मयूर शेठ गरत यांचा माजी सरपंच, दिघोडे ग्रामपंचायत आणि युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं आणि त्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं दमदार आयोजन. आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना शिरवणे विपक्ष दादर. पहिला सामना जिंकला विंदने संघाने.
त्यामुळे विंदने संघ आपण कुठेही जाऊ नका. यानंतर विनर विनर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तिसरा सामना असेल त्या ठिकाणी यानंतरचा पुढचा तोही तितकाच ताकदवर. भातान विपक्ष अपोजिटला आपण संघ पाहणार आहात. या दोन टीमच्या दरम्यान खरं तर रोडपाली परेश कडके आणि प्रवीण भोईर. यस पळस पेल वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. भातान नसणार आहे परंतु पळस पे संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल. राजू ठाणगे आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूने खरं तर मयूर पाटील उर्फा पिंट्या आपण यावं व्यासपीठावरती. आपला मयूर इथे आमंत्रित करत यावं आपण व्यासपीठावरती. जे संघ अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या जागी तात्काळ आयोजकांनी मात्र त्याच ताकदीचे संघ या स्पर्धेमध्ये उतरवलेले आहेत. त्यामुळे तितकाच चांगला खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. 2 ओव्हर संपल्या. पहिली 2 षटकं राहिली दादरच्या नावावरती. आता इथून मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये शिरवणे संघालाही कमबॅक करावं लागेल. कारण या संघाचा खेळ नवी मुंबईमध्ये आपण जर पाहिला तर यंदाच्या अंगामध्ये चांगला राहिला आहे. यंगस्टर आहेत त्याने प्रभावित केलं आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये त्यांनाही कमबॅक करावं लागेल. आणि जर का हे सातत्य पहिल्या 2 ओव्हरमध्ये टिकलं शेवटपर्यंत तर किमान या स्पर्धेमधल्या सर्वोत्कृष्ट धावा तुम्हाला पहिल्या दुसऱ्याच मॅचमध्ये पाहायला मिळतील. 70+ रन तुम्हाला कदाचित तिथे पाहायला मिळतील. या टीमने 2 ओव्हरच्या सामन्यामध्ये खरं तर गोरसेईसारख्या बलाढ्य संघाला 13 वरती रोखलं. त्यामुळे बॉलिंग अटॅक किती मजबूत असेल तर याचा तुम्हाला अभ्यास करण्याची गरज. तुम्हाला लगेच याची जाणीव होईल. कारण या संघाकडे बॉलिंग अटॅक चांगले आहे दादरकडे. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला कमीत कमी धावसंख्येमध्ये कसं रोखता येईल हा प्रयत्न याच दरम्यान तुम्हाला करावा लागेल. 3rd ओव्हरमध्ये आपण पाहिला गोलंदाजी मार्कमध्ये आलाय मंदार प्रभू हा गोलंदाज. तिसरा गोलंदाज उंच देहबोलीचा हा खेळाडू जर्सी क्रमांक 30. समोर आपण पाहता रितेश वारी उर्फ लल्ला स्पॅकिंग एंडमध्ये असेल. ओर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बघा शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पहिला बाउन्सर आणि अनप्लेएबल चेंडू. आणि इथे मात्र वाईटचा इशारा आलाय. 1 बाउन्सर अनप्लेएबल चेंडू. पहिला बाउन्सर तुम्ही एका षटकामध्ये वापरू शकता. त्याचा वापर पहिल्या बॉलवरती केला आणि वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. यावेळेस आपण पहिला शॉर्ट ऑफ पूल केला बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला. फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना खराब फिल्डिंग. लेझी क्रिकेट. या आत्ताच्या इनिंग मध्ये 3 वेळा चौकार आपण पाहिलं मिस फिल्डिंगचे. आणि इथे मात्र आणखीन एक चौकार मिळाला बॅटिंग करताना दादर टीमला. खरं तर यस रोशन समोर जे प्रेक्षक आहेत बघा समोर मेन एंट्रीच्या त्यांना विनंती थोडे आपण मागे राहा की जेणेकरून खेळाडूने जर एखादा बॉल अडवताना उडी बिडी मारली तर त्याच्यामुळे त्याला थोडासा त्रास होईल. त्यासाठी आपली सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्यामध्ये अजित असेल तर त्यांना समोर घ्या डान्ससाठी. दादरचे खरं तर पाठीराखे आहेत. आणि इथे आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट फटका. सेफ लँडिंग बॉल झाला 30 या सर्कलच्या आतमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यापर्यंत घाई केली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो होत आलाय. आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. रनआउटचा विकेट मिळाला. धावा आल्या होत्या आणि अशातच मात्र ही रिस्क का घेतली हा प्रश्न विचारला जाईल दादरच्या खेम्यामधून. कारण महत्वाचा विकेट रितेशला मात्र इथून परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. क्या बात है क्या बात है. विजय चौथ्या कोहली दिगोडे यांच्याकडून विंदने टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रोहितचा आपण खतर रॅपिड थ्रो पाहिला फिल्डिंगमध्ये. एक्स्ट्रा कव्हरमधून त्याने तो थ्रो केला. विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर नशीब नाईक दादर एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. टोटल धावसंख्या 42. 2 गडी बाद 42. अजूनही आपण जर पाहिला 2.2 चेंडूचा खेळ संपला. 10 चेंडू बाकी आहेत. टॉप ऑर्डरचे खेळाडू दोन्ही पास झालेले आहेत. त्यामुळे आता कमबॅक करण्याची नामी संधी असेल शिरवणे संघासमोर. न्यू बॅटर नशीब नाईक त्याला आपण पाहता व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर. पेन ग्रामीण मधला तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ट जर आपण पाहिला अव्वल दर्जाचा गोलंदाज. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय बॅटिंगसाठी. यॉर्कर लेनचा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला ड्राईव्ह लेंथमध्ये टाकला बॉल. बरोबर पायामध्ये टाकला बॉल. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये हा बॉलला ड्राईव्ह करत मात्र सिंगल घेताना अकाउंट ओपन केलं स्वतःचं नशीबने. धावसंख्येत बदल. टोटल धावा आपण पाहिल्या धावफलकावधी 2 गडी बाद 43. तर याच दरम्यान चिरले गावचे आदरणीय विनोद शेठ मडवी यांचे ते आगमन. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्माननीय
विनोद शेठ मडवी चिरले यांच्या या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मी करत आहोत. विनोद शेठ मडवी या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. समोर कुणाल फिरून मारला शफल क्रॉस, धीम्या गतीचा शॉट ऑफ लेन, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे, बॉल मात्र चाललाय वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार चौकार. लँडलॉर्डचे सर्वेसर्वा आणि एकत्र समाजसेवक सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 13 बाईक पुरस्कृत करण्यात आल्या अनेक स्पर्धांमध्ये, आणि याही स्पर्धामध्ये मालिकवारची बाईक त्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांचा आम्ही संपूर्ण आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. फेकी चांगली पुन्हा एकदा खतर आपण पाहिलं कॉलिंग नव्हतं आणि इथून मात्र रनआउटचा आणखीन एक शिकार नशीबला परतावा लागेल त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. तर याच दरम्यान प्रदीपजी मात्रे युवा नेते उलबे नोड आणि त्याचबरोबरने मोहा कोलीवाडा गावचे परदेश कोळी युवा अध्यक्ष तरगर ग्रामपंचायत बीजेपी त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि मयूर शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. आज संपूर्ण रात्रीमध्ये प्रवीण तुम्हाला हे व्यासपीठ गजबजलेलं पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं मयूर शेठ घरत यांनी जपलेला माणुसकीचा बसा आणि बारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर स्वतः कॅप्टन स्वप्नील परदर पाटील उर्फ ताया त्या ठिकाणी मैदानाकडे चाललाय. कॅप्टन यावेळी आपण पाहता 5व्या क्रमांकावरती. अतुल टीममध्ये आहेत की नाही हा प्रश्न पडलाय. अतुल ठाकूर सारखा एक चांगला खेळाडू. तर याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे शिलेदार बोरकार गावचे आदरणीय शैलेशजी गावण यांचं या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. शैलेशजी गावण आणि त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट निवेदक समालोचक जीवनजी डाकी आणि त्यांचंही आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. जीवनजी डाकी आणि आमच्या अजित पाटील डान्सर चला दादरचे या समोर. रोशन जास्त पाय दुखलेत वाटतं, थोडंसं लंगत लंगत आलेत. भरपूर एन्जॉय केला त्या दिवशी. प्रवीण ती व्हिडिओ खरं तर व्हायरल व्हायला हवी. हेल्मेट घालून डान्स केलेला. इथे आल्या आल्या स्वप्नीलला बॉलला उडवला, शॉटॉन पूल केला, उंच गेला, अंतर कमी कापला, झेल खाली. शतरक्षक याही क्षणाला शतरच्या पुढे आले होते पण तो झेल टिपला, कॅरी केला आणि इथून मात्र आल्या पाहुली माघारी परतावा लागेल स्वप्नील पाटील या फलंदाजाला. धन्यवाद डीजे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रेमनाथ भाऊ कनेकर दादरपाडा यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय प्रेमनाथ भाऊ कनेकर दादरपाडा आमचे मयूर घरत यांचे मेवनेत आणि यावं आपलं सहर्ष स्वागत. मयूर शेठ घरत आपण पाहता त्यांचा आज वाढदिवस. दोस्ती या दुनियातील राजा माणूस आणि समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी आपण काही क्षणात सेलिब्रेट करणार आहोत. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये, खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत. सेलिब्रेशन केलं जाईल. मग तो अंतिम षटक बाकी आणि नवीन खेळाडू अतुल ठाकूर मैदानाकडे आलाय. गोरसई संघाविरुद्ध झालेला पराभव, कदाचित त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी चुकली, अन्यथा 14 धावांचा पाठलाग करणं गरजेचं होतं पण तिथे पराभव झाले दादरचे खेळाडू आणि आज मात्र नवीन स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झाले. हार जीत पार्ट ऑफ लाईफ. प्रत्येक वेळा तुम्ही जिंकणार असं नाही आहे, कारण कधी कधी पराभवाला देखील सामोरं जावं लागतं आणि असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विजयाने जास्त उन्मत्त होऊ नका आणि पराभवाने खचून जाऊ नका. तुमचा चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करा. पॅडल स्वीप केला, बॉलला दिशा दिली आणि नशिबाची साथ. क्या बात आहे. 99% मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमच्या वाट्याला असेल तर सर्व काही तुमचं. आणि इथे मात्र चौकार मिळाला आणि या चौकाराने अर्धशतक कंप्लीट झालंय टीम दादरचं. 52 धावा. यस धन्यवाद डीजे. बघा दादरपाडा संघाच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपले खेळाडू कक्षामध्ये बसा.
दादर संघाचे खेळाडू आपण प्लीज खेळाडू कक्षामध्ये बसा. दादरचे सर्व खेळाडू कक्षामध्ये बसा, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. स्वप्नील कॅप्टन नम्रतेची विनंती. यावेळेला ऑन साइडला प्रॉपर टायमिंग फुटवर्कचा वापर करत मात्र मिड विकेटला क्लिअर करणारा हा लांब लचक उत्तुंग असा षटकार होतोय कुणालच्या बॅट मधून दादर टीमला. आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल दिगोडे गावचे शिवसेनेचे दमदार नेतृत्व सन्मान्य अनिल शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची आपण ओळख पाहिलीत मित्रांनो की असे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आपण अनिल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं मागच्या वर्षी दिगोडे प्रीमियर लीग मध्ये देखील ज्यांचा दमदार योगदान राहिला की असं म्हटलं जातं की बहुजन समाजवादी पार्टी बसपा आणि आम आदमी पार्टी आप, समाजवादी पार्टी सपा, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ते म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचा बुलंद आवाज अनिल शेठ पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. क्या बात आहे, फटाके लांब फोडा. अनिल पाटील साहेब बंधन धाग्याचं काहीच वागाचं आणि कडवट शिवसैनिक त्यांना आपण पाहता व्यासपीठावर यांचं आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत. बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांना सन्मानानं पाहिलं जातं. आणि दिघोडे गावचे खरं तर एकमेव आमचे कडवट शिवसैनिक. हा फटका फसलाय, मागे चालला बॉल आणि त्या ठिकाणी आपण पहिला शतरशा आले होते. फेकी चांगली झाली आणि पुन्हा एकदा चूक. रन आउट, नो बॉल कॉल. 1 रन शॉट का नो बॉल आहे सर? यस, नो बॉल कॉल आणि रनआउटचा विकेट देखील आहे. त्यामुळे आता इथे आपण जर पाहिला रन मात्र असेल 1+1 2 धावा खेळाडू बाद होईल. आणि बिमरसाठी यस रिव्ह्यू देखील घेतला, चेक केलं जाईल. तर आपण चेक करूया या ठिकाणी पीटीसीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल. टीव्ही अंपायर आपण या लवकर चेक करा पण प्लीज. आमचे हेमंत कोळी सर आहेत माहुलचे, एकविराईचे निश्चिम भक्त आणि त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. खरं तर या ठिकाणी बिमर हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. धावांची गती वाढली आहे. फक्त आता 4 बॉल बाकी आहेत या सत्रामधील आणि त्यानंतर लगेच पुढच्या सत्राला सुरुवात होईल आणि त्या अगोदर आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. अगदी क्रॉस अँगलने आपण चेक करा, व्यवस्थित चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत सोपवला जाईल. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. संदीपजी भास्कर, पीटीसीचे फाउंडर, किरण दळवी, केतन दळवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून रायगडमधील पहिलं लाईव्ह चॅनल. इट्स अ बीमर कॉल. त्यामुळे नो बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील. परंतु रनआउटचा विकेट मिळेल अतुलचा, त्याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर लगेच मैदानाकडे झाला. धन्यवाद. चला लवकर स्पीडअप करा. राम म्हात्रे मैदानाकडे चाललेला आहे, नवीन बॅटर आणि त्याच्यासोबत कुणालला आपण पाहताय. थोडं स्पीडअप करा प्लीज. शिरवणे संघाला देखील विनंती राहील, दादर टीमला देखील विनंती राहील. आपण थोडं त्या ठिकाणी वेळेला महत्त्व द्या. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला असेल. आणि नवी बॅटर राम म्हात्रे. चेन्नई नाईट स्पर्धेमध्ये तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये रामने केलेली फलंदाजी आपण साई संघाच्या अगेन्स्ट पाहिली. त्याच्याकडे देखील गुणवत्ता. बादलचे छोटे भावत आणि ते मात्र स्टॅकिंग एंडला मैदानाकडे आले आहेत. 60 धावा धाव फलकावधी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र आता आम्ही बघाशी म्हटलं प्रेडिक्शन केलं किमान 70+ धावा होऊ शकतात आणि त्या दिशेने वाटचाल करताना हा फटका चांगला आहे. बॅटला लागून बॉल चालला फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र चालला सीमा रेषा पार. 4 धावेसाठी आला आणखी एक चौकार. ऑफ कटर बॉल तुम्ही उजव्या हाताच्या फलंदाजाला धीम्या गतीने टाकू शकत नाहीये. तुम्हाला तो बॉल टाकायचा तर गुड लेंथला जास्त वेगाने टाकावा लागेल, तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी खरं तर फलंदाजाला बीट करू शकता.
इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि ज्यामध्ये गती कमी होती ऑफ कटर शरीरावर येणारा बॉल फक्त दिशा दिली रामने चौकार मिळाला आणि त्यानंतर मात्र 64 मध्ये पोहोचलाय दादर संघ इथे खोदून काढला बॉलला पॉइंट मध्ये सोपा झेल दिलाय सॉफ्ट डिसमिसल खेळाडू बाद आणखीन एक धक्का बसेल टीम दादरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल राम म्हात्रेला यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय सहर्ष स्वागत नितेश पाटील आपण त्यांना पाहता मैदानाकडे दाखवताना 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि खरं तर शिरोडे संघाकडे देखील तगडी बॅटिंग लाईन आहे त्यामुळे हा सामना तितकाच तुम्हाला फायटिंग राहील पाहायला मिळेल दोन्ही संघ त्या ताकदीचे त्या दाटणीचे आहेत त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे नितेश आलेत मैदानाकडे बॉलिंग ट्रॅकमध्ये रोहित कमबॅक करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये जास्त मार खाला परंतु इथून मात्र कमबॅक याही वेळा आपण पहिला क्रॉस बॅटेड शॉटाम पूल केला झेल खाली क्षेत्ररक्षक झेल दिला झेल पकडलाय प्रथम सुधारणे आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला दादर टीमला नितेशच्या स्वरूपात थँक्यू न्यू बॅटर मंगेश जोशी मैदानाकडे चालला आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला ऑन हॅट्रिक आपण पाहता गोलंदाज रोहित पहिले 3 बॉल ज्यामध्ये 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या तब्बल 15 एक नो बॉल आणि त्यानंतर 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला आणि या टोटल जवळजवळ 16 धावा खर्च केल्या का तर 1+1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील मिळाली परंतु पुढच्या 3 बॉलवरती अंतिम षटकामध्ये शेवट गोड करताना आपण पाहिला रोहितला पण तो अंतिम बॉल बाकी आहे या षटकातला या पहिल्या सत्रातला 64 धावा धाव फलकावरती 9व्या क्रमांकाचा खेळाडू मंगेश स्ट्राइक एंडला भन्नाट यॉर्कर फास्ट अँड फ्युरियस बॉल टाकला आणि इथे मात्र आता काय घडलंय खरं तर रन पूर्ण झाले की नाही हे पाहिलं जाईल नक्कीच 1 रन इथे कंप्लीट झाले आणि एका रनने मात्र पहिलं सत्र संपलं 65 आल्या 66 टार्गेट तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रोशन आपण या ठिकाणी पाहू शकाल की मयूर शेट यांचे वर्गमित्र या ठिकाणी विशाल पाटील तेजल पाटील आणि भावेश मात्रे हे देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेत तर इनिंग कंप्लीट झाले आता आपण वाढदिवस इथे साजरा करूया मित्रांनो याचे बर्थडे बॉय मयूर शेट यांना विनंती करतो की आपण यावं आणि मित्रांनो आज खरं त्यांना पाहू शकाल मयूर शेट यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आत्ताच रोशनने उल्लेख केला होता की ज्यांच्यावरती असणारे हे प्रेम आणि या प्रेमाखातीर हे संपूर्ण त्यांचा मित्र परिवार कारण जल्लोष आहे मयूर भावाचा आणि वाढदिवस आहे मयूर भावाचा जल्लोष आहे ओरण तालुक्याचा आणि मयूर घरात यांचा इथे वाढदिवस आपण साजरा करणार आहोत अतिशय दिमागदार सोहळ्यानं खऱ्या अर्थानं आपण इथे मयूर शेट यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत मित्रांनो की संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आज मयूर शेटच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलाय त्यांचे वर्गमित्र आपण पाहू शकाल विशाल पाटील तेजन पाटील भावेश मात्रे हे देखील इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रांनो आलेत आणि मयूर शेटचा इथे वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तर आपण पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय मान्यवर समीर शेठ असतील राजा शेठ खार पाटील असतील प्रवीण शेठ पाटील संदीप शेठ पाटील या ठिकाणी असतील गंपू शेठ अर्थात अलंकार परदेशी निलेश गायकवाड आकाश टकले साहेब मुकेश दादा मात्रे विशाल दादा पाटील महेश भोईर झाकीर भाई मदन कासकर प्रेमनाथ कनेकर तेजस डाकी साहेब तेजस प्रकाश डाकी बोरखार गावाध्यक्ष गणेश मुकल साहेब साईगावचे पॅकर पंकज तांडेल
गजानन मुकल, अनिल पाटील साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज, पियुष कोहली, मंगेश पाटील, वैभव पाटील, संदीप दिगोडकर, समीर ठाकूर, शरद कोहली, सुनील ठाकूर, सुधीर बुवा, त्याच्यानंतर आपण विशाल पाटील, तेजन पाटील, भावेश मात्रे, संपूर्ण आमचे परमित्र आकाश टकले असतील, वैभव पाटील मानगर असतील, संपूर्ण. चला आपण वाढदिवस साजरा करूया मयूर शेट यांचा. डीजे धन्यवाद टीचे. चला शिरवणे संघ आपली सलामी जोडी लगेचच मैदानात जाऊ दे आपणास विनंती असेल. मित्रांनो, सर्वांच्या सुख दुःखामध्ये नेहमीच धावून जाणारा, अर्थातच दोस्ती दुनियातील राजा माणूस मयूर शेठ गरत यांचा दिमागदार सोहळ्यानं आपण या ठिकाणी वाढदिवस सोहळा पाहिलात की आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना मयूर शेठ आपल्या हातातून नेहमी सत्कार्य शुभकार्य घडो. आणि आज आपल्या तमाम मित्र परिवाराच्या वतीनं, तमाम प्रेक्षकांच्या वतीनं, संपूर्ण जय माता दी दिगोडे ग्रुप दिगोडे गावाच्या वतीनं, उरण तालुक्याच्या वतीनं, रायगड जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. यस डीजे. धन्यवाद टीचे. करताना आपण पाहू शकाल मित्रांनो. चला मॅच स्टार्ट करा विनंती असेल. टीम शिरवणे आपण बॅट्समॅन आले तर जांतारा जा 11 दादर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 95 सामना स्टार्ट करावा. संपूर्ण मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहू शकाल. समीर शेठ यांचे खंदे समर्थक आमचे रविभाई शेलके, अर्थातच महाराष्ट्र लायन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि संपूर्ण त्यांची बॉडी बिल्डर कमिटी हे संपूर्ण या करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून आभार. समीर शेठ आपल्याला करताना 21 वर्ष आज आपल्या कंपनीला पूर्ण झाली आणि पुढच्या वाटचालीसाठी समीर शेठ आपल्याला खूप शुभेच्छा असतील की अशीच प्रगती उत्तम करत राहा. चला आता कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील ते आपण केक घेऊन तिथे आपण टॉस बॉक्सचे सन्माननीय रमण कासकर साहेबांचे व्यासपीठावरती शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत शिवसेनेचा बुलंद पंचाने फ्रीडचा इशारा केलाय. बघायचं अजूनही जवळपास ही मॅच थोडी दूर आहे बॅटिंग करत असताना आणि हा फ्रीडचा चेंडू बॉल उडायला हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली टिपला जाईल परंतु विसरून जमणार नाही की फ्रीड होता. धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीचा निर्णय. एका क्षणासाठी पलटून बघितलं तर तोपर्यंत इथे अगदी बेल स्टंप सोडून खाडी पाडल्या आणि खेळाडू इथे झाले धावबाद. प्रतापच्या खेळीचा अंत झालाय. धावबादच्या स्वरूपाने ही विकेट त्यांनी इथे गमावली. रन फलकावर धावा बघायला मिळत आहे टोटल 8. एक प्रमुख गडी त्याने आता बॅटिंग डिपार्टमेंट मधून गमावलाय. पहिला धक्का टीमला बॅटिंग करत असताना आव्हान मोठे. जवळपास या मॅच मध्ये तुम्हाला आपण बघितलं तर 66 धावांचं हे टार्गेट इथे सेट केलं गेलंय आणि 66 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला राखावा लागेल 18.32. 19-58 अजूनही 19 बॉल आणि 58 धावांची गरज आहे. फ्रीडचा चेंडू म्हटलं तर तुम्ही
अगदी फक्त धावबाद किंवा हँडल द बॉल राज डाके यांचे ती शुभागमन झाले, त्यांना आम्ही विनंती करू या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये उतरला युनिट नंबर 3 वर अमर वारंगे. नशीब नाईक अगदी बघू शकता पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. या मॅच मध्ये फलंदाजांना थोडं जड जाईल कारण रिक्वायर 100 मोठे आव्हान मोठे, त्यामुळे हे आव्हान पेवायचं असेल तर निर्धाऱ्या छातीनं तुम्हाला मैदानामध्ये उत्तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार आपल्या मार्क होय. फटका सजलाय, स्टँड अँड डिस्पॅच. समोर खेळायचं होतं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल खाली. बादल म्हात्रेनं टिपलाय जाईल. विकेट नंबर 2 आमरला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा मैदानाच्या आतमध्ये रेलिंगच्या आतमध्ये जे आमच्या डीजे कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना आता कलकलीची विनंती आयोजक येत आहेत, आम्हाला सूचना देण्यासाठी विनंती करतायत. स्वतःच आपण समजून घ्या जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईन पासून फक्त 2 फूट तुम्हाला लांब राहायचंय, म्हणजे बाउंड्री लाईन पासून 2 पावलं दूर. त्यामुळे प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करू अजून एक पाऊल मागवा प्लीज. आणि आयोजक तिथून गेल्यानंतर प्लीज जवळ येऊ नका. कधी कधी असं होतं की बॉल हवेमध्ये असो, क्षेत्ररक्षकाला थोडीशी हाफ चान्स मिळते उडी मारण्यासाठी आणि प्रेक्षकांचा हात वगैरे लागतो त्याला किंवा कोणता बॉडी टच होता तेव्हा वादविवाद निर्माण होण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे आपण 2 फूट राहिलं तर आयोजन कमिटी तुम्हाला तिथे राहण्यासाठी वेळ देईल, अन्यथा तुम्हाला रेलिंगच्या बाहेर जावं लागेल. ही शेवटची सूचना तुमच्यासाठी. बघा समोर इकडे लेफ्ट साइडला देखील जे साइड अँगल कॅमेरा आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करू प्लीज तिथून बाहेर व्हा, दूर व्हा. आयुष आपल्या पाहुण्यांनाही त्यांना विनंती आपण करूया. प्रेक्षक आहेत प्लीज साइड अँगल तुमच्या मागे आहे, पाठीमागे समोर जे आहेत. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण स्टेजवर येऊन बसा, खाली थांबू नका. डॉट बॉल इथे आलाय. 8 वर 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे त्यामुळे आता प्रेक्षक हँडल करणं आयोजकांना देखील थोडं कठीण होत आहे. असंख्य प्रेक्षकाला सगळ्यांचं स्वागत. हा बॉल सोडून दिला पण सांगत असताना व्हाईट बॉल लेंथ मधून आणि लाईन मधून दिशा भरकटत असताना परंतु सिंगल डबल. या मॅच मध्ये शिरोडे संघाला फक्त रन देतील ना की विजय. या विजय संपादन करायचा असेल षटकार चौकारांचा आधार तुम्हाला या मॅच मध्ये घ्यावा लागेल कारण सामन्यापासून आता ऑलरेडी आपण दूर चाललो. 2 प्रमुख विकेट आतापर्यंत गमावलेत त्यामुळे प्रहार तुम्हाला करावे लागतील. व्हाईट बॉल इथं आपण बघितलंय. रन फलकावर धावा 9 धावा एकूण. प्रमुख 2 खेळाडू बाद झालेत. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमने देखील आपण सज्ज राहा. विंदन टीम आपण सज्ज राहायचंय. यातून विजयी संघ आपल्या समोर लगेच खेळ. ओ मिस्तामिंग शोक क्षेत्ररक्षक बॉल खाली जज करत असताना बॉल आणि खूप चांगला झेल तिथे कलेक्ट करत असताना क्षेत्ररक्षक नितेश पाटील. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय काना ठाकूर साहेब बोरकार आणि रजनीकांत टाकी साहेब बोरकार आपलं सहर्ष स्वागत. जे बाद झालेत खेळाडू. विकेटची पतन इथे झाली. धावसंख्या फलकावर फक्त आणि फक्त 8 धावा बघायला मिळतात. शिरोडी संघ अडचणीमध्ये सापडलाय परंतु या अडचणीवर आता मात करावी लागेल. डू ऑर डाय. मैदानामध्ये जे होईल ते होईल परंतु आता लढायचं, मैदानामध्ये रडायचं नाही. या उद्देशाने खेळ तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. मैदान गाजवल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं असं म्हटलं जातं. या मॅच मध्ये हार जीत, जय पराजय या 2 टीम मध्ये संघर्ष झाल्यानंतर त्या निश्चित आहेत परंतु आपल्याला लढणं हे आपल्या हातामध्ये असताना तो बॅटिंग मधून दम दाखवावा लागेल. अनेक मोठमोठे रन अगदी नजरेसमोरून चेस होताना बघितलेत. यंदाचा सीझन 4 षटकामध्ये 90, 4 षटकामध्ये 92, 4 षटकामध्ये 82, 83 रन चेस होताना आम्ही बघितलेत. एज लागला बॉल त्यानंतर टॅप झालाय. 1 रन ती कंप्लीट होत असताना मी याचा उल्लेख नुकताच केला की या सिंगल डबल तुम्हाला रन जरूर देऊन जातील परंतु विजय नाही. विजय संपादन करायचा असेल तर तुम्हाला आक्रमण
आता हाच तुमचा बचावात्मक पवित्र तर असेल. याच ठिकाणी आपण पाहू शकाल मयूरभाई यांचे परम मित्र परम पाटील वेशवी, रितेशभाई पाटील वेशवी आणि अलंकार कडू वेशवी यांच्या वतीनं मयूर आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि करताना ते इथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा रडार मध्ये आला नाही हा चेंडू. मंगेश जोशीचं तेवढंच दमदार षटक सध्या सुरू असताना मैदानामध्ये ऍक्टिव्हिटी बघायला मिळते फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. किती ऍक्टिव्ह आहेत ते खेळाडू. प्रत्येक चेंडूवर अगदी तेवढ्याच बारकाईने नजर. प्रत्येक सिंगल आणि डबलला कशी वाचवली जाईल याचा प्रयत्न अजूनही मैदानामध्ये तेवढाच पॉझिटिव्ह अप्रोच करणारा दादर संघ देखील जाणतो की मैदानामध्ये सामना कधी फेड बदल या मॅच मध्ये होऊ शकते, त्यामुळे ते अजूनही ऍक्टिव्ह आहेत. हा फटका सजलाय बॅटच्या रडार मध्ये. शॉट अँड पूल बॉल चालला मिड विकेटला. सीमारेषा पलीकडे षटकार. तिसरा निर्धार श्रीमंत योगी. 12 बॉल 49 धावांची गरज आहे. शिरोडे संघाला अजून भरपूर रन पाहिजे त्या मॅच मध्ये. या सामन्याला वाचवण्यासाठी त्यांना भरपूर संघर्ष करावा लागेल, कारण आता मॅच हातापासून दूर चालली आहे. या मॅच मध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर किमान या ओव्हर मध्ये 4 ते 5 स्कोरिंग शॉट पाहिजे, तरच या मॅच मध्ये संघ इन राहील. अन्यथा मॅच शिरोडे संघापासून दूर जाण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे रितेश ही षटक ठरवेल की कोणाचं पारड या सामन्यावर जड राहणार आहे, कारण 12-49 ची गरज. स्लो डाऊन वापरला. अगदी लेग लान्स करण्याचा प्रयत्न तिथे तो फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे होते, परंतु कॅच तिथे ड्रॉप झाली आणि बॉल जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत रन कंप्लीट केले जातील. या बॉलवर 2 सिंगल डबल मॅच पुढे पुढे चालवली सध्या शिरोडे संघानं. याचं एकमेव कारण प्रमुख 3 खेळाडू ज्यांच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. एक चांगला स्टार्ट त्यांच्याकडून अपेक्षित होता आणि तो मिळाला नाही. क्षेत्ररक्षणामध्ये केलेली गडबडी आणि ते खूप महाग ठरलाय. हा फटका चांगला आहे व्ही शेप मध्ये, कारण व्ही शेप मध्ये खेळणं शिरोडे संघाच्या खेळाडूंना खूप चांगलं जमतं आणि रेग्युलर प्रॅक्टिस देखील ते हेच करतात. त्यांनी त्यांच्या बाईट मध्ये सांगितलं जरूर आणि तसाच हा फटका षटकार. दहा चेंडू 41 धावांची गरज आणि हा वाल्या चेंडू डॉट. आता 9 बॉल 41 धावांची गरज. किती सटीक वाईड यॉर्कर बघायला मिळाला. वाईड लाईनच्या अगदी मला वाटतं 3 इंच आतमधून चेंडू निघून गेले असेल विकेट किपर कडे. इतकं सटीक वाईड यॉर्कर बघायला मिळालाय. स्क्वेअर कटचा फटका खूप चांगला स्केलिंग शॉट बघायला मिळाला, परंतु फिल्डर तिथे आहेत राम म्हात्रे. रामने देखील एक चांगला फटका लगावला होता. चौकार त्याचा आपण बघितलं म्हणाल तर रणसंख्याचा फलक एका धावेने पुढे चाललाय. धावसंख्या फलकावर धावा बघायला मिळते टोटल 26. 8 बॉल आणि आता 40 धावांची गरज या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक राहिले. त्यामुळे आता प्रत्येक बॉलवर षटकार येणं हे अतिशय महत्वाचं. बॅट फिरवली जरूर, परंतु कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट असतो. कॉन्टॅक्ट चांगला असेल तर तुमचं संभाषण होईल. बॅट अँड बॉल मध्ये जर प्रॉपर टायमिंग तरच तुम्हाला रन मिळतात.
7 चेंडू 40 धावांची गरज. काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये खरं तर दादर संघानं आणि आता गोलंदाजी तीव्रता बघायला मिळाली. रितेश जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये 23 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि आता बॉलिंग देखील तेवढीच बेधकता. 9 धावांचे षटक. जरूर त्याला विकेट मिळाली नाही पण ते षटक अतिशय महत्वाचं राहिलं. आता 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजे 40. बघा याच्यानंतर मॅच होईल विंधने विपक्ष विनर. या टीम मधून 6 बॉल मध्ये 40 धावा पाहिजेत. रोशन जर ह्या मॅच मध्ये आता एक्स्ट्रा बॉल आला नाही तर दादर संघाचं संपूर्ण वर्चस्व या मॅच मध्ये सध्या दिसतंय. बघायचं आहे एक बॉल फार इम्पॉर्टंट राहील तरी देखील कारण क्रिकेटचा खेळच अनिश्चिततेचा आहे. 6 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. टोटली पार्ड दादर संघाच्या मॅच मध्ये बघायला मिळतं. याचं कारण सुरुवातीलाच फलंदाजी खराब झाली. हा फटका सजला जरूर परंतु फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगली फिल्डिंग मयूर कडून 3 रन याही बॉलवर वाचवले जातील. बऱ्याच चुका सुधाराव्या लागतील. येणाऱ्या नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये टीम शिरवणीला कारण दूरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आलाय आणि चूक तिथून पहिल्यांदा की फिल्डिंग डिपार्टमेंट मधून साथ मिळाले नाही. कॅचेस तुम्ही ड्रॉप केल्या. चौकार त्यांनी अगदी सोडले म्हणता येणार नाही. चुका झाल्या परंतु क्रिकेटमध्ये ज्या चुका होतात त्याच तुम्हाला मार्क पडतात. मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की तुमची एखादी चूक हे तुमच्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनू शकतो. कारण हा सांघिक खेळ, हा वैयक्तिक खेळ नाही. या सांघिक खेळामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर चांगलं असेल तर तुम्ही विजय होता. निर्धाव इथे देखील डॉट बॉलची सांगता आली. आता फक्त औपचारिकता राहिलेत, फॉर्मॅलिटीज राहिलेत ते आता कम्प्लीट केल्या जातील. पहिल्या बॉलवर सिंगल आणि डॉट बॉल. 4 बॉल 39 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 4 षटकार आली तरी रन 24 बनतील. त्यामुळे मॅच मात्र इथे विजयी होता येणार नाही. शिरोवणी संघाला आता मॅच गेली हातातून. बघा तीव्रता 30 आहे, बेधकता 30 आहे. मैदानामध्ये यश जरी मिळालं तरी उर्वरित काम जे असतं ते देखील चमकदार करायचं असतं हे प्रसाद सांगतायत. आणि अतिशय चांगला खेळाडू, उदयमक खेळाडू या दादर संघाचा अपकमिंग यंगस्टर. कारण प्रत्येक टीम कडे नवनवीन खेळाडू घडले तर येणाऱ्या कालावधीमध्ये संघ रेसिंग मध्ये राहील आणि आणखी चांगला बनेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना दमदार कामगिरी, दमदार बॅटिंग. मॅच आता वन साइड झाले. नो इंटरेस्टिंग मॅच. या सामन्यामधील जो इंटरेस्ट आहे तो आता निघून गेलाय. तर मयूर माली आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. फक्त राहिलेत आता फॉर्मॅलिटीज. हो खूप चांगला फटका. या फटक्याची नितांत गरज सुरुवातीपासून होती परंतु आता वेळ निघून गेले. परंतु हा षटकार ठरेल फक्त एंटरटेनमेंट. मिल्टन 6 धावा षटकार. मध्ये आपल्याला ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला की मित्रांनो चतुर्थ हिंद केसरी असं म्हटलं जातं रोशन की जसं आपण त्याचे वय देखील पाहतो आणि ते वयापेक्षा तो जास्तच सध्या आपण त्याचा स्पीड पाहतो. तर सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ पाटील सोनारपाडा आणि चेतन शेठ पाटील उद्या यांचे या स्पर्धेमध्ये आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. तर सामना फिनिश झालाय. लगेचच कॅप्टन बादल आपला संघनायक लगेच पाठवा टॉस करण्यासाठी. विनर्स वर्सेस विनर्सचा सामना केला जाईल.
मी गणेश मोकल साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा दोन टीम मध्ये विनर्स अर्थातच विनर्स वर्सेस विनर्स जनता राजा 11 दादर विरुद्ध त्यांना फाईट करायला मैदानावरती ती म्हणजेच विंदने संघ. चला या संघनायक विंदने संघाचा संघनायक आला. यस मॅन ऑफ द मॅच ठरतील रितेश वारी. 23 धावांची दमदार बॅटिंग आणि फक्त 9 धावांचं षटक, त्यामध्ये 9 विकेट्स, परंतु रितेश ठरला या मैच का मैन ऑफ द मैच. बिल्कुल एक जगह आप देख सकते हैं प्रीतम बारी, तो ये है जानता राजा 11 दादर के रितेश वारी आणि रितेश ठरलाय सामन्याचा सामनावीर.